मित्रांनो, गुड न्यूज आहे. टीसीएस तर्फे ऑफ कॅम्पस भरती निघाली आहे. टीसीएस स्मार्ट, टीसीएस इग्नाइट हायरिंग 2025 सुरू झाली आहे. खासियत त्याची अशी आहे की अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाहीये. 10 जानेवारी पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. पण एक महत्त्वपूर्ण नोटीस आहे, तुम्ही ते बघू शकताय. फर्स्ट कम फर्स्ट सर्व, म्हणजे जे आधी अप्लाय करतील त्यांनाही संधी मिळतील. कारण की टाटामध्ये जॉब करणं अनेकांचं ड्रीम असतं आणि जी असाइनमेंट असते त्यासाठी लिमिटेड सीट असतात. त्यामुळे जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही अप्लाय करतील तेवढ्या लवकरात लवकर तुम्हाला इथे संधी मिळेल ही टेस्ट देण्याची आणि तुम्ही ते जॉबला लागू शकताय. मग आता जर का तुम्हाला हा जॉब पाहिजे असेल तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत कोण कोण अप्लाय करू शकताय, कुठल्या कुठल्या ब्रांचेस इलिजिबल आहे, त्यानंतर एक्झाम कशी असणार आहे, इंटरव्ह्यू कसं होणार आहे आणि अप्लाय कसं करायचं. डिटेलमध्ये पाचही गोष्ट तुम्हाला समजून सांगतोय. त्यामुळे तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी असेल ज्याला टीसीएस मध्ये जॉब पाहिजे आहे, नक्की तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर आपण आलो आहोत आणि जसं की तुम्ही ते बघू शकताय, स्टार्ट युअर स्मार्ट करिअर. ओके, तुम्ही ते बघू शकताय 2025 साठी ते हायरिंग सुरू झालेलं आहे. जानेवारी, 10 जानेवारी 2025 ही शेवटची तारीख असणार आहे अप्लाय करण्यासाठी आणि 14 फेब्रुवारी ज्या दिवशी व्हॅलेंटाईन डे आहे त्याच दिवशी यांनी एक्झामची तारीख ठेवली आहे. असाइनमेंट असते जी की तुम्हाला इथे जॉबला लागायचं त्यासाठी तुम्हाला द्यावी लागते आणि तुम्ही ते बघू शकताय. टीसीएस बीएससी इग्नाइट अँड स्मार्ट हायरिंग ही असणार आहे. तुम्ही ते बघू शकताय भरपूर साऱ्या बॅचेस इथे एलिजिबल आहे. 2 प्रकारचे हायरिंग आहे, टीसीएस बीपीएस इग्नाइट पण आणि टीसीएस स्मार्ट पण. दोघांसाठी एकच एक्झाम आहे. ही एक्झाम आपण देतोय, त्यानंतर इंटरव्ह्यू पास करतोय तर टीसीएस मध्ये आपण जॉबला लागणार आहोत. आता एक्झामसाठी सगळ्यात आधी आपण बघू की कुठले कुठले पॅटर्न, म्हणजे एक्झामचा पॅटर्न काय. तर सगळ्यात आधी न्यूमेरिकल ॲबिलिटी, ओके, त्यानंतर व्हर्बल ॲबिलिटी, रेझोनिंग ॲबिलिटी आणि कोडिंग ऑप्शनल आहे. त्यामुळे पहिले जे 3 आहे न्यूमेरिकल, व्हर्बल आणि रेझोनिंग, यासाठी तुम्हाला सिलेबस पण यांच्या वेबसाईटवरच मिळेल. आणि महत्त्वाचं म्हणजे क्वेश्चन पेपर फॉर प्रॅक्टिस. यस, तुम्हाला क्वेश्चन पेपर पाहिजे आहे. जर का तुम्हाला ही टेस्ट द्यायची असेल तर त्याचे प्रॅक्टिस टेस्ट पण आहे, ते पण तुम्ही देऊ शकताय. त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवर, व्हॉट्सअप चॅनलवर देऊन टाकेल. अनेक जणांनी चॅनल जॉईन केले नाहीये तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम, व्हॉट्सअपची लिंक आहे, जॉईन करा. त्यानंतर टेस्ट इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, तर तुम्ही ते बघू शकणार आहात. कोर्स कोणते कोणते आहेत तर जसं मी तुम्हाला सांगितलं, फुल टाइम तुम्ही ग्रॅज्युएट आहात, बीसीए तुमचं झालंय, बीएससी तुमचं झालंय, मग आयटी, कम्प्युटर सायन्स, मॅथ्स, डेटा सायन्स, स्टॅटिस्टिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, इलेक्ट्रॉनिक्स, सायबर सिक्युरिटी, बायोकेमिस्ट्री किंवा तुम्ही ते बघा या रिलेटेड तुमचं शिक्षण झालेलं आहे, 2025 पास आउट तुम्ही आहात तर तुम्ही ते एलिजिबल आहात. मग इथे बघू शकताय मिनिमम पर्सेंटेज इथे दिलंय 50% किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे. 10वी-12वी मध्ये पण तुम्हाला त्यापेक्षा जास्त पाहिजे. बॅकलॉग यांनी एक अलाउ केलेला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकताय एक्सटेंडेड एज्युकेशन, म्हणजे जर एज्युकेशन मध्ये गॅप असेल तर ते अलाउ नाहीये. नो एक्सटेंडेड एज्युकेशन म्हणजे 10वी नंतर मग 12वी केलंय, मग ग्रॅज्युएशन केलंय, कुठलाही गॅप यांना पाहिजे नाहीये. त्यानंतर कोर्स टाईप हा फुल टाइम पाहिजे, म्हणजे पार्ट टाइम जर तुम्ही एज्युकेशन केलंय बाहेरून तर ते चालणार नाही. मिनिमम एज इथे 18 ते 28 आहे आणि त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स तुमच्याकडे काही नाही आहे, एंट्री लेवल तुम्ही आहात तरी तुम्ही ते अप्लाय करू शकताय. आता हायरिंग कॅटेगरी जसं मी तुम्हाला सांगितलं 2 प्रकारचे हायरिंग आहे, इग्नाइट आणि स्मार्ट. ओके, आता नेमका इग्नाइट हायरिंग म्हणजे काय ते समजून घ्या. तर तुम्ही ते बघू शकताय, तुम्ही स्टुडंट आहात, बीएससी पास आउट झालेला आहात, मग आता तुम्हाला एमएससी करायचं आहे तर इथे बघा तुम्हाला एक्सक्लुझिव्ह हायर एज्युकेशन अपॉर्च्युनिटी मिळते. म्हणजे इथे काम करता करता तुम्ही शिकू शकताय, तुमची एमएससी पण पूर्ण करू शकताय, प्लस
तुम्ही इथे काम करताय तर आपल्याला सॅलरी तर मिळतेच आहे, सोबत इथे वर्ल्ड क्लास लर्निंग प्रोग्राम आहे ज्यामध्ये आपल्याला शिकता शिकता कमवता येणार आहे, अनुभव मिळणार आहे, सोबत आपल्याला पेमेंट सुद्धा मिळतोय. तर ही इग्नाइट हायरिंग झाली आहे, इथे तुम्ही अप्लाय करू शकताय. स्मार्ट हायरिंग पण तुम्ही इथे बघू शकताय. तर स्मार्ट हायरिंगचे फीचर्स असे आहे की परफॉर्म टेक्नो फंक्शनल रोल्स, ओके, या रिलेटेड तुम्हाला इथे असणार आहे. टेस्ट एलिजिबिलिटी सेम आहे दोघांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. आता तुम्हाला ठरवायचं आहे, तुम्ही पाहिजे तर दोघांना अप्लाय करा, पाहिजे तर इग्नाइट साठी करा किंवा स्मार्ट साठी करा. ओके, आता अप्लाय कसं करायचं तर इथे बघा दिलंय ऍप्लिकेशन प्रोसेस, सगळी यांनी समजून सांगितलंय, काही अवघड नाही आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला यांच्या पोर्टलवर जावं लागेल. तर मी यांच्या पोर्टलवर क्लिक केलाय, तुम्हाला डायरेक्ट लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. इथे बघा अशा प्रकारची क्वेश्चन पेपर असतात, 120 मिनिटं आपल्याला मिळतात, 51 क्वेश्चन असतात, एमसीक्यू टाईप. बघा हा पहिला प्रश्न आहे, मग तिथे दिलाय. ओके, त्याच्यानंतर बघा इथे तुम्हाला जस्ट एबीसीडी असतात, एमसीक्यू टाईप क्वेश्चन, ते तुम्हाला आन्सर द्यायचे आहेत. तुम्हाला अजून क्वेश्चन पेपर पाहिजे असेल, सिलेबस पाहिजे असेल तर प्रॉडक्ट मध्ये मी तुम्हाला बुक टॅग करेल, सिलेबस टॅग करेल, तिथूनही तुम्ही तुमची तयारी करू शकताय. ओके, त्यानंतर अप्लाय कसं करायचं तर बघा टीसीएसचं हे पोर्टल आहे, यावर रजिस्टर नाव म्हणायचं आहे. आता तुम्हाला इथे बीपीएस मध्ये नाही जायचं. बीपीएस मध्ये कोण अप्लाय करतं, ज्यांचं प्लेन बीए झालंय, बीएससी झालंय, बीकॉम झालंय, ते अप्लाय करू शकताय. आता तुमचं आयटी रिलेटेड आहे, त्या तुम्हाला आयटी वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ईमेल ऍड्रेस टाकून ओटीपी तो टाकून व्हेरीफाय करायचा आहे. त्यानंतर रजिस्टर नाव यावर क्लिक करायचं आहे. आता आपण आयटी साठी अप्लाय करतोय त्यामुळे तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे. तुमचं बीए, बीकॉम, बीएससी प्लेन झालेलं आहे तर तुम्ही बीपीएस साठी अप्लाय करू शकताय. आता आयटी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि आधी पण मी तुम्हाला हा फॉर्म भरून दाखवलाय, ते व्हिडिओ बघितले नसेल तर बघून घ्या, डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल. जस्ट तुम्हाला तुमचा ईमेल ऍड्रेस टाकायचा आहे, त्यावर ओटीपी येईल, ओटीपी व्हेरीफाय करून तुमची सगळी माहिती टाकून तुम्ही ते अप्लाय करू शकताय. तुमचं सीट रिझर्व करून ठेवा, जेणेकरून 10 तारखेआधी तुम्ही अप्लाय केलं तर तुम्हाला टेस्ट द्यायचे चान्सेस जास्त मिळतील. यांचे टाटाचे जे सेंटर्स असतात तिथे तुमची टेस्ट असते, टेस्ट झाल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल, इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्ही ते सिलेक्ट व्हाल. तर अशी संपूर्ण प्रोसेस आहे, डिटेलमध्ये समजून सांगितलंय. तरी काय अडचण असेल तर कमेंट करा, आपले व्हॉट्सअप चॅनल, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.